नमस्कार. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आर पाटील यांचे चिरंजीव व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाचे स्टार प्रचारक क्रमांक 28 रोहित पाटील अवतरले होते. शिरूर हवेलीमध्ये त्यांनी आज दौरा केला व शिरूर लोकसभे मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये कोण विजयी होणार याचे एक भाकीत केले. रोहित पाटील यांना मला एक आवर्जून सांगायचं आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघाचे भाकीत करण्याच्या पूर्वी ज्या आपण मतदारसंघातून येतात, सांगली जिल्ह्यातून येतात, त्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्ष शिवसेनेने उबाटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केलेली आहे. आणि आपला दुसरा घटक पक्ष जो आहे काँग्रेसचा, त्याचे माजी मंत्री विश्वजितजी पतंगरावजी कदम साहेब यांचे हे काँग्रेसच्या बैठकीला अनुपस्थित राहून दिल्लीमध्ये काँग्रेसला ती जागा सुटावी म्हणून प्रयत्न करत आहेत. तो रोहित पाटीलजी शिरूरचे भाकीत करण्यापूर्वी सांगली जिल्ह्यामधील सांगली लोकसभा मतदारसंघामधील उमेदवारीचा तिढा जर आपण सोडवला, त्यासाठी आपण आपले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मदत घेतली तर अधिक बरे होईल. अगोदर आपलं घरचं दुखणं जे आहे ते निस्तरावा आणि मग शिरूरसाठी नामदार अजितदादा पवारांनी जे भाकीत केलेले आहे ते खरं होणार आहे. आपला नम्र चंदन सोंडेकर, माजी प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.